पेडियाट्रिक्सची पोस्टिंग चालू आहे, पण हा ॲमनेटिक फ्लूइड डिसऑर्डर्स टॉपिक दोन्हीकडे पण इम्पॉर्टंट आहे. पेडियाट्रिक्समध्ये आणि ओबीजीवायमध्ये कनेक्ट करतो दोन्हीला. ॲमनेटिक फ्लूइड बेबीच्या अराउंड फ्लूइड असते जी कुशनसारखं ॲक्ट करते आणि 16 वीकच्या नंतर फिटल युरिन कॉन्ट्रीब्यूट करते मोस्टली त्या ॲमनेटिक फ्लूइडसाठी. ॲमनेटिक फ्लूइडच्या क्वांटिटीवरून आपण डिसाईड करू शकतो, म्हणजे आपल्याला कळतं की बेबीमध्ये डेव्हलपमेंटल अनॉमलीज काय काय होऊ शकतात. समजा पॉलीहायड्रोअमनिऑस म्हणजे ॲमनेटिक फ्लूइड इन्क्रीज झाले आणि ऑलिगोहायड्रोअमनिऑस म्हणजे ॲमनेटिक फ्लूइड कमी झाले. बेबीची किडनी जे युरिन प्रोड्यूस करायले ते ॲमनेटिक फ्लूइडला कॉन्ट्रीब्यूट करते ना, आणि बेबी पुन्हा वापस गिळतो तो फ्लूइड सॉल्व करतो. पण कधी असं झालं की इसोफिजियल किंवा ड्युओड्रेनल ॲट्रेजिया झालं, मग त्याला फ्लूइड सॉल्व करता येणार, तर ते बाहेरच राहणार. त्यामुळे पॉलीहायड्रोअमनिऑस कंडिशन अराईव्ह होऊ शकते. त्यामुळे बेबीमध्ये जर म्हणजे पॉलीहायड्रोअमनिऑस आपल्याला सस्पेक्ट झाला तर इसोफिजियल किंवा ड्युओड्रेनल ॲट्रेजिया असू शकतो. ऑलिगोहायड्रोअमनिऑस कधी होणार, जर ॲमनेटिक फ्लूइड कमी होणार. तर फ्लूइडमध्ये काय कॉन्ट्रीब्यूट करायला युरिन कुठं बनतं, किडनीत. जर ऑलिगोहायड्रोअमनिऑस दिसला आपल्याला तर रिनल एजेनेसिस पण त्याचा कॉज असू शकतो. बेबीमध्ये किडनी प्रॉपर फॉर्म होई नाही, त्यामुळे प्रॉपर युरिन बनत नाही आणि त्यामुळे ॲमनेटिक फ्लूइड कमी झाले. तर हे कॉजेस आहेत, तर लक्षात ठेवू शकतो. इम्पॉर्टंट टॉपिक आहे ओबीजी आणि पेडियाट्रिक्सच्या दृष्टीनं.